सगळ्यांना नमस्कार. हजारांच्या मनाने आवाज आला नाही मला. झोपले का काय जेवून? नाही ना? का त्या सगळ्यांनी इतकं छान जीव घातलं की मस्त ताणून द्यावं. कुठे लेक्चर पिक्चर? एकदा म्हणा बरं सणसडीत नमस्कार. अंगाशी आता कसं बोललात? कसं आहे मित्रांनो, एकतर मी पण तुमच्याच सगळ्यांच्या साधारण थोड्याशा पुढच्या मागच्या वयाचे, त्यामुळे मला समजू शकतो की जेवणानंतर कोणती तरी एक ताई येणार, बरं सांगणार मला जगायचं आहे कसं वगैरे वगैरे. काय आम्ही रोजच जगतो हो की नाही? मग रोज जगताना तू काय आम्हाला वेगळं सांगणार? काय वेगळं जगायचं? आम्ही मस्त मजा करत असतो, कट्ट्यावर विसून 2 कटिंग मारत असतो, एखादी समोर आल्यानंतर शिट्टी मारत असतो किंवा समोरून गेल्यानंतर गॉसिपिंग करत असतो ना. पटतंय की नाही? असं तुम्ही करत नाही असं सांगू नका. असं कोणताही मुलगा किंवा मुलगी कॉलेजमधली नसते. जगणं असंच असतं, रसरशीत जगायचं असतं. मनापासून सांगू, तुमच्या सगळ्या तरुणाईला बघून इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना आधी उदंड शुभेच्छा. या सळसळत्या तरुणाईला तुमच्याकडनं एकदा खणखणीत दाद द्या. जे बा. तुमच्या सगळ्यांची एनर्जी इतकी मस्त आहे माहिती. आणि हे सगळे ताई दादा तुमच्या समोर जे अप्रतिम पद्धतीनं हे सगळं संघटन उभं करतात, तर मनापासून सांगते मित्रांनो, हा उपक्रम इतका विलक्षण आहे की शिवम असं जेव्हा मी नाव ऐकलं तेव्हा मला वाटलं की काय ताकद असू शकते. बरोबर आहे ना? हेच नाव पाहिजे ना. अहो, जीवानं जगायला शिवाची जोड लागते, तोपर्यंत चैतन्य उभंच राहू शकत नाही. आणि म्हणून या शिवतत्वाच्या जोडीनं खऱ्या अर्थी आपल्या जीवाचा उद्धार करायचा असं ठरवायचंय. उद्धार हा थोडा मोठा शब्द वाटला, आध्यात्मिक वाटला, तर असं म्हणून आपली उन्नती करायची, उदात्त विचार द्यायचे, भव्य दिव्य कार्य करायचे. आणि म्हणून आपण इथे जमलो आहोत. आणि अर्थात हे कार्य उभे करणारे देशमुख सर, त्यांची संपूर्ण टीम, या सगळ्यांप्रती मनापासून आधी आदरभाव व्यक्त करते. त्या सगळ्यांच्या चरणी, त्यांच्या कार्याच्या चरणी नतमस्तक होते. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आज प्रार्थना करते की नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव. हे शारदा देवी मला अखंड आशीर्वाद दे. का? कारण हा शब्द महत्वाचा आहे. शब्दांनी माणूस जोडला जातो आणि शब्दांनीच माणूस तोडलाही जातो. म्हणून असा शब्द हवा जो खऱ्या अर्थी आपल्या प्रत्येकाला एखादा सूर देईल, सुरातनं सूर जोडत गाणं करेल. असे शब्द आजच्या निमित्तानं उमटोत अशी मनापासून प्रार्थना आहे असं म्हणेन. खरं सांगायचं तर आज हे सगळं वातावरण बघत असताना माझा अत्यंत लाडका कवी आहे महाराष्ट्रातला, वैभव जोशी, त्याच्या ओळी आठवत होत्या की काय ताकद आहे तुमच्या सगळ्यांमध्ये आणि या कार्यामध्ये. शांतता, समता, सहिष्णू सद्गुणांचा देश माझा. शांतता, समता, सहिष्णू सद्गुणांचा देश माझा. वेदनेशी बोलणाऱ्या सांत्वनांचा देश माझा. मूक ओठी कोटी कोटी प्रार्थनांचा देश माझा. आपण प्रत्येक जण हेच करतोय ना. मूक ओठी कोटी कोटी प्रार्थनांचा देश माझा. आपुलासा वाटणारा आपल्यांचा देश माझा. आपुलासा वाटणारा आपल्यांचा देश माझा. महत्वाची गोष्ट असते, जोपर्यंत आपलं काही वाटत नाही ना तोपर्यंत मित्रांनो सारं परक असतं. मनापासून सांगू, जेव्हा या संपूर्ण शिबिराचं नाव वाचलं तेव्हा बलशाली युवा इथपर्यंत ठीक होतं. ते हृदयमध्ये आल्यावर जास्तच धडधडलं. म्हटलं हे का बरं आलं इथे? या हृदयाशी काय नातं आहे? जेव्हा यांच्याशी संवाद साधत होते तेव्हा म्हणाले की आमच्या प्रत्येक शिबिरातच हृदय असतं, कारण जोपर्यंत हृदय असणार नाही तोपर्यंत जिवंतपणाची खूण कशी असेल? तुम्ही युवा असाल, तुम्ही ताकदवान असाल, पण हृदयाशी जोडलेलं नातं संवेदनांशी जोडलं जातं. आणि जोपर्यंत संवेदना कळत नाही तोपर्यंत मनाचं मंदिर होत नाही. आपण नेहमी नुसतं गाऊन काय उपयोग आहे? मन मंदिरा तेजाने. त्याच्यातली महत्वाची ओळ आहे ना, संवेदना संवादे सहवेदना जपताना. आणि या संवेदनांशी जोडलेलं हे युवा संमेलन आहे, ज्या संवेदनांनी तुम्हाला अधिक उन्नतीची वाट तर मोकळी होणारच आहे, पण तुमच्यातले गुण भक्कम होणारे आणि ते तुम्हाला बलशाली करणार आहेत.
आणि अशा आपलेपणानं जमलेल्या तुमच्या सगळ्या मित्रांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार करते आणि विषयाला सुरुवात करते. खरं तर जगण्याचे गाणे होताना हा विषय माझ्यासमोर आला कुठून? थोडंसं विचित्र वाटेल अशी गोष्ट आहे खरी, पण ती घडली म्हणून सांगते. झालं असं की मी मुंबईतल्या रुपारेल नावाच्या महाविद्यालयात शिकलेली मुलगी आहे. तर आमच्याकडे रुपारेल महाविद्यालयात सायकोलॉजीची कॉन्फरन्स होती. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र. तर या मानसशास्त्राच्या एका परिषदेला मला आमंत्रित केलं होतं. 4 दिवसांची परिषद. जसं हे शिबिर आहे तसंच तिथे शिबिर होतं, पण त्याचा विषय होता आत्महत्या. मला प्रश्न पडला की मला आत्महत्यांसंदर्भात का बोलायला? माझा तर काही थेट संबंध नाही. बरं, मी त्यावर मात करून कुठेतरी जगायचा प्रयत्न करते, मग असं का? हा प्रश्न पडलेला असताना माझ्या मॅम मला म्हणाल्या, ताटके मॅडम, की तू ये अनघा, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी त्या दिवशी खऱ्या अर्थी मी माझा फक्त प्रवास मांडला मित्रांनो, आणि एक मुलगी माझ्या समोर आली. त्या दिवशी मला वाटलं की हे बोलणं सार्थकी ठरलंय. मी हे अनेकदा सांगितलं असेल तर आवृत्ती समजा किंवा खुंटा बळकट करायचा म्हणा, कारण खुंटा बळकट केल्याशिवाय कुठली जातही फिरत नाही आणि तानपुऱ्याची तारही सुरात लागत नाही. त्यामुळे खुंटा बळकट करावाच लागतो रोज. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा विचार असा होता की माझं व्याख्यान त्या दिवशीचं संपलं आणि एक मुलगी मला भेटायला आली आणि ढसाढसा रडत होती. मला कळत नव्हतं की तिला होतंय काय. मी क्षणभर विचारात पडले होते की अगं बाई काय झालं. तर तिने मला पटकन येऊन सांगितलं, ताई आज मी तुला प्रॉमिस करते की याच्या पुढे मी कधीही आत्महत्यांचा प्रयत्न करणार नाही. पुढचं ऐका, मी आत्महत्यांचा असा शब्द वापरला होता. हा, बऱ्याचदा आपण छान ऐकत नाही म्हणून छान जगू पण शकत नाही. हा, आत्महत्यांचा म्हणजे वय वर्ष त्या मुलीचं 18. त्या मुलीने त्या 18 वर्षात 6 वेळेला आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. का वाटलं असेल मित्रांनो? मी तिला विचारलं कशासाठी. आपल्या सगळ्यांना पटणारं उत्तर तिने दिलं होतं की माझ्या मनासारखं घडत नाही ग ताई. तुम्हाला पण असंच वाटतं की नाही? आम्हाला पाहिजे ते काही मिळत नाही. अगदी आपल्या सगळ्यांच्या लेवलवर येऊन सांगते, जो पाहिजे तो ड्रेस मिळाला नाही, जसा पाहिजे तसा हेअरकट झाला नाही, जशी पाहिजे तशी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळाला नाही, आणि जसं पाहिजे तसं शिक्षण मिळालं नाही, तरी सगळ्या बाबतीत आपण चिडतो, रडतो, धडपडतो किंवा अपसेट होतो ना? होत नाही? एवढे संतात तुम्ही सगळे? हा, मग उत्तर द्या की होतो की नाही? होतो. कारण एवढ्या सगळ्या गोष्टीतूनच आपण पुढे जात असतो. मी तिला विचारलं, अगं मनासारखं म्हणजे काय? आज जे तुझ्या मनासारखं आहे ते उद्या असेल? अगदी मनापासून सांगा, आज जो ड्रेस आवडलाय फॅशन बदलल्यावर दुसऱ्या वेळेला आवडतो का? नाही. आज स्पाइक्सची फॅशन आहे, उद्या कदाचित केस वळवण्याची फॅशन आल्यावर स्पाइक्स महत्वाच्या वाटतात का? आजची गोष्ट इम्पॉर्टंट असते ना. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी वाटलं की हा विषय नक्कीच मांडला पाहिजे. कारण माझ्या आयुष्यानं मला हीच गोष्ट शिकवली की तुला पाहिजे तसं कधीच होणार नाही. मला मनापासून असं वाटतं की त्या दिवशी माझ्या आयुष्यातल्या प्रार्थना बदलल्या. मी असं सांगायला लागले की माझ्या मनासारखं नाही देवा, माझ्यासाठी योग्य असेल ते घडव, कारण ते महत्वाचं आहे. का झालं काय? मलाही खूप वाटत होतं की मी 24 वर्षाची असते ना, मला फार भारी वाटायचं की सगळं छान 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 होऊ दे, पण नाही झालं तसं. छान म्हणजे त्यात क्षणी. अचानक वडील गेल्यावर मोठी झाले दिवसभरात, आणि पुढच्या वर्षी 25व्या वर्षी जेव्हा मला खरं तर PhD करायचं आहे, रिसर्च करायचा आहे, असं सगळ्या गोष्टींची तयारी करून पुण्यातलं शिक्षण संपवून मुंबईत आलेले होते घरी. आणि त्यावेळेला खूप मनात इमले बांधले होते. जसे आमच्या मुंबईत गगनचुंबी इमारती असतात की नाही, लंबे लांब, तसे भरपूर स्वप्नांची उंची सुद्धा आभाळापर्यंत पोचली होती की मला एवढं सगळं करायचंय. पण क्षणात गोष्टी बदलल्या. क्षणात
आणि हीच गोष्ट माझ्या आयुष्याने इतक्या लहान वयात शिकवली आहे. कारण 25व्या वर्षी डेंग्यू झाला, त्या दिवशी ऍडमिट झाले तेव्हा अंगातच ताप होता 4.5-5. म्हणजे काहीच कळत नव्हतं की तो ताप उतरवायचा कसा. जेमतेम ताप उतरला, बरी झाले. तर आता मिळणार होता डिस्चार्ज. त्या दिवशी बरोबर ICUचा उंबरठा ओलांडला, कारण प्लेटलेट काउंट्स 1,000 वरून 1 लाखावरून 12,000. श्वास घेता येईना. तशीच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर दुसऱ्या दिवशी डोळे दुखायला लागले आणि आईस बॅग्स डोळ्यावर ठेवल्यावर टेम्परेचर डिफर झालं आणि माझ्या डोळ्यांच्या वेन दोन्ही डोळ्यांच्या बस्ट झाल्या. आणि दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 4 तासात दोन्ही डोळे ब्लर होत होत दृष्टी शून्य. बरं, त्या क्षणी काय वाटत होतं असं तुम्ही विचारलं तर मी काही नाही सांगू शकतो, कारण मला माहितीच नव्हतं काय घडतंय. मी नेहमी असं म्हणते की ब्लँक हा शब्द मी आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा अनुभवला. आणि मग तुम्हाला असं वाटलं का की अचानक उभी कशी राहिली? तर टप्प्याटप्प्याने उभी राहिली मित्रांनो, एकदम नाही उभं राहत. पण सगळ्यात अमेझिंग गोष्ट ही होती की माझ्या आजूबाजूची माणसं खूप कमाल होती. ती महत्वाची असतात. कारण मनापासून सांगते, तुम्ही सगळे आज मित्रमैत्रिणी म्हणून एकमेकांशी जोडले असाल ना, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की दुसऱ्यामध्ये काहीतरी कमी असेल तर त्या वजाबाकीशी जाऊन तुम्ही थांबू नका, तर त्याच्यात जे अधिक आहे ते बघायचा प्रयत्न करा. आयुष्याची गणितं तेव्हाच बदलतात. आणि वजाबाकी असेल तर वजाबाकीला त्याला सांगा की वजाबाकीला वजाबाकी जोड अधिकचं चिन्ह तयार होतं. म्हणजे काय करायचं, त्याच्या निगेटिव्हिटीला तुम्ही निगेटिव्ह करून टाकायचं. इज पॉझिटिव्ह. सोपं आहे की नाही? माझी आई मला नेहमी म्हणते, ते वाक्य तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आवडेल. आई माझी म्हणते की पाटीवरचं चुकलेलं गणित पुसून दुरुस्त करता येतं मित्रांनो, आयुष्याच्या पाटीवरचं गणित कधीही दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे ते चुकणार नाही याची जबाबदारी बाळगा. आणि पुढचं सांगते, टाळ्या नक्की वाजवा, पण टाळ्या वाजवताना हा विचार करा की आपली टाळी आपल्या मनात वाजते की नाही, किंवा आपल्या बुद्धीत वाजते की नाही. कारण ती नाही वाजली तर आता नुसतेच हात चलाखी करतील आणि मग बुद्धी आणि हृदय जाईल कुठच्या कुठे. काय फायदा आहे? आज माझं ऐकल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटेल की अरे ताई काय बोलली, आपण असं केलं पाहिजे. उद्या हे मुरलं पाहिजे मित्रांनो. आणि हे मुरण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ह्या सगळ्यामध्ये माझ्या आजूबाजूच्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. तो वाटा सांगण्याच्या आधी सांगते, बऱ्याचदा असं तुम्हाला वाटत असेल ना की आता एवढ्या सगळ्या अडचणी आल्यानंतर काय होणार. मनापासून सांगते, अडचणी आल्यानंतरच पुढे जाण्याची ताकद वाढते. सोपं विचारते, सरळ रस्त्यावर सरळ चालत असतं की नाही, पण एखादा स्पीड ब्रेकर आला किंवा पायऱ्या आला की पाय उचलून वर चढावं लागतं ना, जास्त जोर लावावा लागतो. तसंच आहे की एखादी अडचण आली तर कदाचित आपण जास्त जोर लावतो पण एक टप्पा पुढे जातो. कसा जातो? माझा अत्यंत लाडका दृष्टांत आहे एका कीर्तनातला. आता तुम्ही म्हणाला बापरे कीर्तन वगैरे सांगणार की काय ताई, पण मजेशीर गोष्ट आहे, ऐका. एका गावामध्ये कीर्तनकार बुवा गेले होते आणि आपण कॅरम सगळे खेळतो तसं घरातलं ते एक पोट्ट कॅरम खेळत होतं. आणि त्याची सवय होती की तो 1 स्ट्रोक कॅरम खेळायचा. एकदा स्ट्रायकर मारायला सुरुवात झाली की सट 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 सगळ्या सोंगट्या आत. तर झालं असं की नेहमीप्रमाणे क्वीन पटकन आत जाते. कवर मिळतं का हो? आयुष्यात कवर पटकन मिळत नाही. आपल्यालाही कवर मिळत नाही हो. तर कॅरमचं कसं मिळणार? तर गंमत म्हणजे क्वीनच्या मागे सगळे धावत असताना कवर मिळेना. झालं असं की ते कवर नेहमीप्रमाणे अडनिड्या ठिकाणी. क्वीन तर पॉकेटमध्ये गेलेली, आता करायचं काय? म्हणून त्याने काय केलं, कॅरमचं बरोबर अंदाज घेतला, स्ट्रायकर सरळ ठेवला आणि उजवीकडे असणाऱ्या सोंगटीला सरळ स्ट्रायकर मारणार. एवढ्यात कीर्तनकार बुवा म्हणे थांब 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 थांब. तर ते पोट्ट कॅरमकडे बघत होतं, त्या तिरप बुवाकडे बघायला लागलं. म्हणलं काय हो बुवा? ते म्हणते अरे सोंगटी उजवीकडे आहे ना, सरळ कशाला मारतोस? बरं ते पोट्ट कसलं, कीर्तनाला जाणारं पोट्ट नव्हतं बरं, त्यामुळे बुवांनाच उलट बोललं. बुवांना म्हणालं यातलं काही कळतंय तुम्हाला बुवा? मग का बसा ना, पहा ना काय चाललंय.
ते पोट्ट बुवा म्हणले बर चालू दे तुझं काय चाललंय ते. त्याने काय केलं, बरोबर समोर स्ट्रायकर मारला, तसाच फिरून स्ट्रायकर मागे आला, सोंगटी बरोबर पॉकेटमध्ये, स्ट्रायकर आत जाण्याच्या बेतात असताना बाहेर. बुवांनी म्हणलं अंगाशी, अरे काय केलं गाड्या तू, याला काय म्हणतात रे. तर ते पोट्ट जरा स्वतःचीच कॉलर अजूनच टाईट करून म्हणलं बुवा याला रिबाउंड म्हणतात. तर बुवा एकदम हरखून त्याला टाळी देत म्हणले दे टाळी, काय झालं बुवा, अरे दृष्टांत याच्यात. तर ते पोट्ट म्हणत बुवा कॅरम सारखं कॅरम आणि सोंगट्या असताना दृष्टांत कसला. बुवा म्हणाले ऐकले का, हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे माझ्या सकट. मला सांगा, त्या बुवा म्हणाले अरे आपल्या आयुष्याची सुद्धा कॅरम सारखी एक चौकटच असते रे, आणि आपण पण माणूस म्हणून सोंगट्याच असतो या चौकटीवरच्या, आणि नियती नावाचा स्ट्रायकर नाचवत असतो आपल्या सोंगट्यांना. आणि आपल्याला हवं त्या सुख नावाच्या क्वीन मागे, किंवा तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं की माझ्या मनासारखं व्हायला हवंय, त्याला आपण सोप्या भाषेत सुख म्हणू, त्या मागे आपण अखंड धावत असतो कवरचा विचार न करता. तेव्हा बुवा म्हणाले की अशाच वेळेला आपण कुठल्या तरी गोष्टीवर धडकतो आणि तीच नियती सर्कन आपल्याला योग्य ठिकाणी मागे घेऊन आली तर बरोबर कव्हर पॉकेटमध्ये जातं आणि क्वीन वाचते. कव्हर कोणतं, बुवा म्हणाले होते की सुख जर शाश्वत व्हायचं असेल तर त्याला भगवंत, गुरु किंवा आपण आत्ता म्हणतोय तसं सद्विचारांचं कव्हर पॉकेटमध्ये जावं लागतं, तर आयुष्याचा डाव जिंकता येतो, नाही तर डाव जिंकता येत नाही. गोष्ट लक्षात ठेवा की दुसऱ्यामध्ये काहीतरी कमी असेल तर त्या वजाबाकीशी जाऊन तुम्ही थांबू नका, तर त्याच्यात जे अधिक आहे ते बघायचा प्रयत्न करा. आयुष्याची गणितं तेव्हाच बदलतात. आणि वजाबाकी असेल तर वजाबाकीला त्याला सांगा की वजाबाकी जोड, अधिकचं चिन्ह तयार होतं. म्हणजे काय करायचं, त्याच्या निगेटिव्हिटीला तुम्ही निगेटिव्ह करून टाकायचं. इज पॉझिटिव्ह. सोपं आहे की नाही. माझी आई मला नेहमी म्हणते, ते वाक्य तुम्हा सगळ्यांना सांगायला मला आवडेल. आई माझी म्हणते की पाटीवरचं चुकलेलं गणित पुसून दुरुस्त करता येतं मित्रांनो, आयुष्याच्या पाटीवरचं गणित कधीही दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे ते चुकणार नाही याची जबाबदारी बाळगा. आणि पुढचं सांगते, टाळ्या नक्की वाजवा, पण टाळ्या वाजवताना हा विचार करा की आपली टाळी आपल्या मनात वाजते की नाही, किंवा आपल्या बुद्धीत वाजते की नाही. कारण ती नाही वाजली तर आता नुसतेच हात चलाखी करतील आणि मग बुद्धी आणि हृदय जाईल कुठच्या कुठे. काय फायदा आहे. आज माझं ऐकल्यानंतर तुम्हाला खूप भारी वाटेल की अरे ताई काय बोलली, आपण असं केलं पाहिजे. उद्या हे मुरलं पाहिजे मित्रांनो, आणि हे मुरण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ह्या सगळ्यामध्ये माझ्या आजूबाजूच्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. तो वाटा सांगण्याच्या आधी सांगते, बऱ्याचदा असं तुम्हाला वाटत असेल ना की आता एवढ्या सगळ्या अडचणी आल्यानंतर काय होणार. मनापासून सांगते, अडचणी आल्यानंतरच पुढे जाण्याची ताकद वाढते. सोपं विचारते, सरळ रस्त्यावर सरळ चालत असतं की नाही, पण एखादा स्पीड ब्रेकर आला किंवा पायऱ्या आला की पाय उचलून वर चढावं लागतं ना, जास्त जोर लावावा लागतो. तसंच आहे की एखादी अडचण आली तर कदाचित आपण जास्त जोर लावतो पण एक टप्पा पुढे जातो. कसा जातो. माझा अत्यंत लाडका दृष्टांत आहे एका कीर्तनातला. आता तुम्ही म्हणाला बापरे कीर्तन वगैरे सांगणार की काय ताई, पण मजेशीर गोष्ट आहे, ऐका. एका गावामध्ये कीर्तनकार बुवा गेले होते आणि आपण कॅरम सगळे खेळतो तसं घरातलं ते एक पोट्ट कॅरम खेळत होतं. आणि त्याची सवय होती की तो वन स्ट्रोक कॅरम खेळायचा. एकदा स्ट्रायकर मारायला सुरुवात झाली की सट 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 सगळ्या सोंगट्या आत. तर झालं असं की नेहमीप्रमाणे क्वीन पटकन आत जाते. कव्हर मिळतं का हो. आयुष्यात कव्हर पटकन मिळत नाही, आपल्यालाही कव्हर मिळत नाही हो. तर कॅरमचं कसं मिळणार. तर गंमत म्हणजे क्वीनच्या मागे सगळे धावत असताना कव्हर मिळेना. झालं असं की ते कव्हर नेहमीप्रमाणे अडनिड्या ठिकाणी, क्वीन तर पॉकेटमध्ये गेलेली, आता करायचं काय. म्हणून त्याने काय केलं, कॅरमचा बरोबर अंदाज घेतला, स्ट्रायकर सरळ ठेवला
आणि उजवीकडे असणाऱ्या सोंगटीला सरळ स्ट्रायकर मारणार. एवढ्यात कीर्तनकार बुवा म्हणजे थांब 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 थांब. तर ते पोट्ट कॅरमकडे बघत होतं, त्या तिरप बुवाकडे बघायला लागलं. म्हणलं काय हो बुवा? ते म्हणते अरे सोंगटी उजवीकडे आहे ना, सरळ कशाला मारतोस? बरं ते पोट्ट कसलं, कीर्तनाला जाणारं पोट्ट नव्हतं बरं, त्यामुळे बुवांनाच उलट बोललं. बुवांना म्हणालं यातलं काही कळतंय तुम्हाला बुवा? मग का बसा ना, पाना काय चाललंय? ते पोट्ट बुवा म्हणले बर बर चालू दे तुझं काय चाललंय ते. त्याने काय केलं, बरोबर समोर स्ट्रायकर मारला, तसाच फिरून स्ट्रायकर मागे आला, सोंगटी बरोबर पॉकेटमध्ये, स्ट्रायकर आत जाण्याच्या बेतात असताना बाहेर. बुवांनी म्हणलं अंगाशी, अरे काय केलं गाड्या तू, याला काय म्हणतात रे? तर ते पोट्ट जरा स्वतःचीच कॉलर अजूनच टाईट करून म्हणलं बुवा याला रिबाउंड म्हणतात. तर बुवा एकदम हरखून त्याला टाळी देत म्हणले देत टाळी, काय झालं बुवा? अरे दृष्टांत याच्यात. तर ते पोट्ट म्हणतं बुवा कॅरम सारखं कॅरम आणि सोंगट्या असताना दृष्टांत कसला? बुवा म्हणाले ऐकले का, हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे माझ्या सकट. मला सांगा, त्या बुवा म्हणाले अरे आपल्या आयुष्याची सुद्धा कॅरम सारखी एक चौकटच असते रे, आणि आपण पण माणूस म्हणून सोंगट्याच असतो या चौकटीवरच्या, आणि नियती नावाचा स्ट्रायकर नाचवत असतो आपल्या सोंगट्यांना. आणि आपल्याला हवं त्या सुख नावाच्या क्वीन मागे, किंवा तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं की माझ्या मनासारखं व्हायला हवंय, त्याला आपण सोप्या भाषेत सुख म्हणू, त्या मागे आपण अखंड धावत असतो कवरचा विचार न करता. तेव्हा बुवा म्हणाले की अशाच वेळेला आपण कुठल्या तरी गोष्टीवर धडकतो आणि तीच नियती सर्कन आपल्याला योग्य ठिकाणी मागे घेऊन आली तर बरोबर कव्हर पॉकेटमध्ये जातं आणि क्वीन वाचते. कव्हर कोणतं? बुवा म्हणाले होते की सुख जर शाश्वत व्हायचं असेल तर त्याला भगवंत, गुरु किंवा आपण आत्ता म्हणतोय तसं सद्विचारांचं कव्हर पॉकेटमध्ये जावं लागतं, तर आयुष्याचा डाव जिंकता येतो, नाही तर डाव जिंकता येत नाही. एक गोष्ट करत असताना सद्विचारांची जोड लागते हो. त्या सद्विचारांची, सद्गुणांची जोड नसेल ना तर केलेली कोणतीही कृती ही कधीच शाश्वत नाही होत. ती तात्पुरती आपण करतो आणि निघून जातो, मग त्याला काही अर्थ नाही राहत. मी नेहमी असं म्हणते की आम्ही काय करतो, आम्ही फॅशन सेन्स इतका अप्रतिम जपतो की आम्हाला आमचे लुक्स कळत असतात, पण आम्हाला आमचे लुकआउट नाही कळत. आम्हाला शाळेत कायम सगळे कोण शिकवतात की नाही? पंचकोन, सप्तकोन, अष्टकोन. कुठला कोण शिकवत नाहीत? दृष्टिकोन. का नाही शिकवत? याचं कारण आम्हाला कशा पद्धतीने पाहायचंय हे आम्हाला नाही शिकवलंय हो. आमचे डोळे आम्ही जे बघतोय ते दाखवतात. मी मनापासून सांगते, ज्या दिवशी माझे डोळे गेले त्या दिवशी मी खरी डोळस झाले, कारण मला जे दिसतंय ते मी बघत नाही, मला जे हवंय ते मी बघते, आणि हे फार महत्त्वाचं असतं. आपल्याला काय पाहायचंय हे आपल्याला माहिती नको का? मी कशा पद्धतीने जगणारे, बोलणारे, वागणारे हे मला माहिती नको का? मला कशा पद्धतीने माझा आलेख उंचवायचा आहे मला माहिती नको का? हवं. पण मग कसं हवं? तर अनेकांच्या मदतीने, कधी स्वतःच्या पॉझिटिव्हिटीने, कधी इतरांच्या मदतीने, कधी आजूबाजूच्या ऐकलेल्या विचारातून, प्रत्येक गोष्टीतून एक 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 टप्पा नक्की वर जाता येतं. मनापासून सांगते, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेला पहिलाच मंत्र माझ्या गुरुवर्यांनी मला दिला होता, आणि सगळ्यात महत्वाचा भाग त्यांनी हा शिकवला की बाळा, डोळे बंद झालेत हरकत नाही, पण मला सांगा, डोळे बंद झाल्यावर आपला प्रवास बंद होतो का? क्षणभर सगळे डोळे मिटून बसा बरं. चला पटापट, खरे खरे हा, आणि चिटिंग नाही करायची. तुमचे डोळे बंद झाले म्हणून तुमचा प्रवास बंद झालाय? तुम्हाला खरंच दिसणं बंद झालंय? तुम्हाला समोर काहीतरी इमॅजिनेटिव्ह का होईना, काल्पनिक दिसत राहतं ना, हो का नाही? निश्चित दिसतं. तसंच माझ्या बाबतीत झालं. माझ्या गुरुवारींनी समजवलं, बाळा याचा अर्थ डोळे बंद झाल्यावर मी कशाने बघणार आहे? बुद्धीने आणि मनाने. मग जे आपण मनाने आणि बुद्धीने बघतो ते डोळ्यांपेक्षा जास्त चांगलं असतं का नाही?
असतं, कारण आम्ही आतून बघतो. तेव्हा मला माझ्या गुरुवर्यांनी सांगितलं की बाळा, तुझा बाहेरचा प्रवास बंद झालाय पण आतला प्रवास सुरू झालाय. आपण सगळे मेडिटेशन करतो ना, करतो. मग मला सांगा, माझ्या गुरुवर्यांनी सांगितलं ते काय खोटं आहे की मी सध्या मेडिटेशन वरती आहे? मस्त, उलट मी छान जगू शकते की नाही अजून. याचा अर्थ दृष्टिकोनच दिला ना. कोणतीही गोष्ट निगेटिव्ह नसते मित्रांनो, तुम्ही बघाल तशी ती सुंदर असते. देशमुख काका, मला क्षमा करा, मी एक वेगळं उदाहरण देते, यांच्या वयाचं कळेल म्हणून. चालेल? खरी खरी उत्तर द्यायची. हा, कधीतरी असं होतं की आपल्या मित्राची जी कोणी क्ष व्यक्ती त्याने निवडलेली असते, आपण हळूच म्हणतो यार ही फार बरी नाहीये. हसा रे हसा, तुम्ही करत नाही असं काही म्हणू नका. शिट्ट्या बिट्ट्या पण वाजवल्या असतील मनातल्या मनात. हा, म्हणतो की नाही? किंवा दुसरी कोणतरी म्हणते की नाही, आम्ही काय वाईट होतो याच्यापेक्षा ही आवडली याला. पण तोच तुमचा मित्र काय म्हणतो, काय वाईट आहे, सगळं छान आहे. मग कधीतरी नाक बसकं असतं, केस थोडेसे अतिच कुरळे असतात, कशी तरीच वाटत असते किंवा असतो, पण तरी आपल्याला छान वाटतो की नाही? वाटतो की नाही? वाटतो. अरे तुम्ही काही सगळे भोळे नाही आहेत रे, एवढे खुदू खुदू हसताय का? तर पटतंय का? वाटतं याचं कारण त्या क्षणी ती व्यक्ती आपल्याला सगळ्यात जगात सुंदर दिसत असते, कारण आपली तिच्याकडे पाहण्याची दृष्टी सुंदर असते. तिच्याच जागी आता हाच विचार बदलून बघा, तिच्याच जागी परिस्थिती आणा. कधीतरी परिस्थितीचं नाक बसकं असतं, केस कुरळे असतात, नकोशी वाटणारी असते, पण मी जर ठरवलं की ती सुंदर आहे तर ती सुंदरच दिसणार आहे. आणि जे परिस्थितीच्या बाबतीत तेच मनस्थितीच्या बाबतीत, जे मैत्रिणी किंवा मित्राच्या बाबतीत तेच आयुष्याच्या बाबतीत लागू करून बघा. आयुष्य सुंदर होईल की नाही मला सांगा? का नाही होणार? नक्की होऊ शकतं. कारण आपण जसं पाहतो तसं आपल्याला जग दिसतं, हो की नाही? आपण जसे चष्मे घालतो तसं आपल्याला जग दिसतं. आपण जर गॉगल्स घातले तर आपल्या समोरच्या गोष्टी काळ्याच दिसणार आहेत. स्वच्छ चष्मे घातले की स्वच्छ दिसणार आहेत. या दृष्टिकोनातनं जेव्हा बघायला सुरुवात होते ना, तीच गोष्ट माझ्या आयुष्याने मला शिकवली मित्रांनो. माझ्या आईने आणि माझ्या भावाने, माझ्या गुरुवर्यांनी, माझ्या सगळ्यांनी काही मित्रमैत्रिणींनी ठरवलं असेल तर एक जण माझ्याशी येऊन निगेटिव्ह बोललं नाही. मी 20 दिवस ICUत होते मित्रांनो, पण एवढ्या सगळ्यात एकही जण कोणी रडगाणं गायलं नाही, उगाच येऊन चिडचिड केली नाही की बापरे आता अनघाचं कसं होणार, आता काय करणार, असे कुठलेही प्रश्न कोणी विचारले नाहीत. उलट मला येऊन गोष्टी सांगायचे, मजा करायचो. मी 25 वर्षाची असल्यामुळे त्याच वेळेला माझे जे मित्रमैत्रिणी होते आपल्या भाषेत सांगायचे. ICUत आम्हाला थोडी स्पेशल परमिशन होती, आम्ही मस्ती करायचो, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर अगदी टर्र्या उडवायचो ICUत सुद्धा. का? कारण त्यात मजा असते. अहो, मला किती सुंदर गोष्टी माझ्या मित्रमैत्रिणींनी शिकवल्यात. मला दिवसातनं 3-3 वेळा माझी ब्लड टेस्ट केली जायची. माझा अख्खा हात म्हणजे खांद्यापासून अक्षरशः मनगटापर्यंत दोन्ही हात पूर्ण काळे निळे पडले होते, पूर्ण काळे निळे, ते रक्त काढून काढून. एक वेळ अशी आली होती की सलाईन लावायला जागा नव्हती म्हणून तिरपं सलाईन लावलं होतं आणि असाच हात ठेवला होता. तर माझा मित्र एक दिवस आला आणि मला म्हणाला, ते सगळे, कारण गोरी आहे मी, तर तेव्हा सगळं काळं निळं पडलेलं सगळं शरीर पाहिल्यावर तो मला म्हणाला, अरे वा, चला आमचा बाळकृष्ण छान दिसतोय. बदलली की नाही दृष्टी? कृष्ण म्हणाला, किती छान आहे. तुम्ही एखाद्या निगेटिव्ह गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं की ती 100% पॉझिटिव्ह होते. तुम्हाला माहितीये, मी एक कविता लिहिली होती, आत्ता सगळी कडवी नाही म्हणून दाखवत, 1-2 फक्त सांगते. त्याच्यातल्या 2 ओळी अशा होत्या की विस्कटले नसते काही, सांगते चित्र कानात. काय चित्र सांगतं? तुम्ही कोलाज बघितलेत काढलेलं? कोलाज म्हणजे त्याला स्पेसिफिक रंगरेषा नसतात, अशा वेगवेगळ्या डिझाईन्स मिळून एक तयार झालेलं असतं चित्र. किंवा कॅलिडोस्कोप बघितलाय?
कॅलिडोस्कोप म्हणजे वेगवेगळ्या काचा असतात, ते तुकडे 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 असतात आणि त्यांनी जोडून नक्षी केली जाते आणि तुम्ही ती दुर्बीण फिरवाल तशी नक्षी बदलत जाते. खरं सांगा, काचांचे तुकडे असतात ना, पण आपण अलाइन केल्यावर त्याचा कॅलिडोस्कोप होतो. मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात येऊ दे, अगदी त्याने तुमच्या आयुष्यात एखादा तुकडा पाडू दे, त्याला सांगायचं की बॉस, माझी दृष्टी, माझं मन, माझी बुद्धी कॅलिडोस्कोप आहे, तू काय तुकडे केलेस तरी चालेल, पण माझी दुर्बीण अशी असेल की त्याची नक्षी केल्याशिवाय राहणार नाही. काय वाटेल ते होऊ देऊ. आणि यश अपयश ह्या थोडक्या गोष्टी असतात, तात्पुरत्या असतात. कारण यश आणि अपयश या क्षणोक्षणी बदलणाऱ्या गोष्टी आहेत. आज तुम्हाला ज्याच्यात यश मिळेल असं वाटतंय, दुसऱ्या क्षणी ते नसतं हो. पुढच्या क्षणी गोष्टी बदललेल्या असतात. मी खूप सुंदर म्हण ऐकली होती. ती म्हण अशी होती की जो क्षण पास झाला तो क्षण पास्ट झाला. बी इन अ प्रेझेंट टेन्स. कारण प्रेझेंट इज अ प्रेझेंट फॉर अस. वर्तमान काळ हेच आपल्यासाठी बक्षीस आहे. आत्ता मला काय वाटतंय हे खूप महत्वाचं आहे ना. कारण मी रोज आत्ताचा विचार करायला लागलो होतो, माझा प्रत्येक क्षण सुंदर नाही होणार. मी दिलके करीब नावाच्या माझ्या एका मुलाखतीत असं वाक्य म्हणलं होतं की आम्ही प्रत्येक जण काय करतो माहितीये, आम्हाला चंद्रच हवा असतो आणि आकाशात चंद्र किती असतात. आत्ता अगणित असं सांगू नका, विचार करून. पृथ्वीचा चंद्र किती आहे? एक. मग तेवढाच एक चंद्र आपण मागायचा विचार केला तर सगळ्यांना तो मिळणार आहे का? नाही. मी असं म्हटलं होतं की मी प्रत्येक चांदणी क्षणाक्षणाची वेचत गेले की एकदम लक्षात येतं की अख्खं आकाशच माझ्या कवेत आलंय, चंद्र आपोआप येतो. मी चांदणी व्हायचं की नाही ठरवायचं असतं मित्रांनो. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न हाच करत होते की कुठलीही गोष्ट निगेटिव्ह नसते. विस्कटले नसते काही, सांगते चित्र कानात, दृष्टी होता कोलाज, आयुष्य सजे पानात. म्हणून मी त्याच्या कडव्यात असं म्हणलं होतं की दुःखाने देता हुल ती सौख्याची चाहूल. दुःख हुलच देतं ना. दुःखाने देता हुल ती सौख्याची चाहूल, जरी दुभंगले ती यमुना ते कृष्णाचे पाऊल. का असं म्हणतीये? याचं कारण जेव्हा कृष्ण पार होत होता, लहान होता अगदी जन्माला आल्यावर, त्यावेळेला यमुना पार करून त्याला गोकुळात सोडायचं होतं. तेव्हा पूर आला होता यमुनेला, दुथडी भरून वाहत होती. वाहून गेले असते दोघंही, वासुदेव आणि कृष्ण सुद्धा. पण कृष्णाची ताकद अशी की यमुनेला स्पर्श झाल्या क्षणी यमुना खाटकन बाजूला झाली, दुभंग झाल्यासारखी, आणि मधनं रस्ता मोकळा झाला आणि कृष्ण जाऊ शकला. खरं तर दुभंग हा वाईट असतो, पण कृष्ण याचा अर्थ तुमची पॉझिटिव्हिटी इतकी ताकदीची पाहिजे की एखादी गोष्ट मोडली तरी पुढचा रस्ता अभंग करण्यासाठी दुभंग निर्माण झालाय. ही ताकद घेऊन पुढचं पाऊल टाका. प्रत्येक कृष्णाचं पाऊल थोर झाल्याशिवाय राहणार नाही. या पॉझिटिव्हिटीने काम करायला सुरुवात केली तर जबरदस्त होतं. आता मकर संक्रांत आहे, अजून एक पॉझिटिव्हिटीचं उदाहरण देते, सोपं. काटा टोचतो, बरोबर. झालं होतं असं की काट्यावरनं मी काहीतरी विचार करत होते आणि काहीतरी लिहित होते की काटा कसा असतो वगैरे वगैरे वगैरे. वाटेवर काटे वेचीत चाललो असं एक मराठीत गाणं आहे. मी वसंतराव देशपांडे चित्रपट बघितला असेल ना, त्या वसंतरावांचंच एक गाणं आहे, वाटेवर काटे वेचीत चाललो. तर विचार करत होते आणि त्या क्षणी विचार करताना आमच्या डॉक्टर भारती सुदामे म्हणून आहेत, त्यांच्याशी गप्पा मारताना त्या मला म्हणाल्या, अनघा काटा वेचता आला पाहिजे. खूप महत्वाचा विचार लक्षात ठेवा. निगेटिव्हिटी म्हणजे काय? तुम्हाला मुळात ती कळली पाहिजे की ती कुठं आहे. मी कशासाठी निगेटिव्ह होतो, मी कशासाठी डिप्रेशन मध्ये जातो, मला का वाईट वाटतं, मला काय आवडत नाही, या का, कसं, कुठे, कधीची उत्तरं आपल्याकडे हवीत मित्रांनो. तो काटा काढून टाकला पाहिजे. कधीतरी तो शल्याचा म्हणजे गिल्टचा काटा असतो, कधीतरी तो नसतोच, पण आपल्यालाच वाटत असतं की उगाच टोचले बाई. काहीही नसतं मनात. आपल्याला सांगतात की नाही, तुला वाटतं काहीतरी उगाच काल्पनिक, इमॅजिनेटिव्ह. आणि असा विचार करत असताना माझ्या आजीने अचानक काय केलं तर, साखर फुटाणे माहितीये तुम्हाला सगळ्यांना, माहितीये की नाही, प्रसादाला देतात. तसंच मकर संक्रांतीला काटेरी हलवा असतो. तर तिने पटकन माझ्या हातात आणून दिला आणि म्हणाली, बघ माझा काटा कसा फुललाय. तर मी माझ्या आजीकडे बघत राहिले
आणि आजीला म्हणलं, आजी तू कसली भारी आहेस ग. का काटा? याचं कारण खरं तर काटा हा निगेटिव्ह विचार मी करत होते, पण इतकी पॉझिटिव्हिटी तो काटा देऊन गेला. कारण माझी आजी म्हणाली की अगं काटा फुललाय याचा अर्थ एक एक तिळाचा दाणा लिटरली आपण पाकाचा थेंब 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 घालून घोटत 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 राहावा लागतो, तेव्हा एक हलवा तयार होतो. क्षणभर वाटलं माझ्या प्रत्येक तिळाच्या क्षणांवरती मी माझ्या सकारात्मकतेचा गोडवा घालून तो जर घोटत राहिले ना, तर फुललेला काटा सुद्धा लोक सौभाग्य म्हणून वाटतील आणि त्याचाही गोडवा निर्माण होईल, तो कधी टोचणार नाही. कुठलीही गोष्ट वाईट नसते मित्रांनो, पुन्हा पुन्हा सांगते. आणि माझ्या डोळ्यांनी तर मला अनंत प्रकारे हे शिकवलंय. कारण मी इतक्यांदा या गोष्टी अनुभवल्या आहेत की मी जेवढी माणसं डोळे असताना पाहू शकले नाही, मला जेवढी माणसं डोळे असताना कळली नाहीत, तेवढी माणसं डोळे नसताना वाचता आली आहेत. कारण मला तुम्ही दिसत नाही, मला तुम्ही जाणवता. मी तुम्ही कसे दिसता, तुमची उंची किती, तुमचा रंग काय, तुमचे डोळे कसे, या कुठल्याही गोष्टीशी जोडलेली नसते. तुम्ही माझ्या समोर येता तेव्हा तो माणूस माणसाला मला भेटतो. ही गोष्ट छान नाहीये? निश्चित आहे. मग मी कशाला वाईट म्हणायचं? आणि सांगते मित्रांनो, या डोळ्यांच्या निमित्ताने मी इतक्या पॉझिटिव्ह माणसांना भेटले की थक्क करणारे प्रवास वाटले. यातनं एक महत्वाची जाणीव झाली, जी सगळ्यात मोठी जाणीव माझ्या आयुष्याने मला करून दिली, की आपलं दुःख मोठं नसतं. इतरांची आजूबाजूच्यांची दुःख जर पाहायला गेलात तर तुम्ही थक्क व्हाल. मी एबीपी माझा या चॅनलवरती जेव्हा काम करत होते तेव्हा 20 जणांच्या मुलाखती घेतल्या दिव्यांगांच्या. अर्थात त्या दिव्यांगांच्या मुलाखती घेत असताना तो थोडे दिवसच चालला कार्यक्रम, कारण त्याला काय TRP नव्हता ना. आपल्याला ड्रामेबाजीची सवय असते ना, आ देखो ये आखो देखा हाल, किंवा ते डिश 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 असं सगळं येणार, मग सगळ्या गोष्टी दाखवतील. असा कुठलाही प्रकार त्या मालिकांमध्ये घडला नाही. पण जे दिव्यांग बांधव समोर आले, दॅट ऑल वेअर वंडरफुल स्टोरीज. कमालीच्या गोष्टी होत्या. तुम्ही थक्क व्हाल. मी 2 गोष्टी फक्त तुम्हाला सांगणार आहे आणि किंवा आमच्या अजून एका मित्राचं उदाहरण देणार आहे. तेवढी दुःख तुमच्या आयुष्यात आहेत का, मला खरं खरं सांगायचं. पहिलं उदाहरण आहे चाळीसगाव मध्ये राहणाऱ्या मीनाक्षी निकम ताईचं. फॅन्टॅस्टिक ताई आहे ती, मला जाम आवडते. मीनाक्षी ताई खरं तर अत्यंत गरिबीतून आलेली, इतकी हालाखीची परिस्थिती की 2 वेळची जेवायची भ्रांत होती. अचानक वडील गेल्यामुळे तिला शिवणकाम करायला लागलं. 1-1 रुपया सुद्धा त्या मुलीकडे नसायचा हो. कसं तरी करत 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 शिकत होती. दोन्ही पाय तिला नाही येत, ती पोलिओ असल्यामुळे तिला दोन्ही पायांनी चालता येत नाही. एक दिवस असं झालं की ती शेताडीत बसली होती दोन्ही पाय पसरून, आणि आजी काम करत असताना समोरून एक नाग गेला. तर तो नाग आल्यावर ती ओरडायला लागली, आजी अगं साप आहे. तर तिची आजी म्हणाली, अगं काय करते, जनावर आहे, जात आहे ती पायावरून, बस की तू. साप आला तर तुम्ही सगळे बसाल का? मी तरी बसेन का? कोणालाच शक्य नाहीये. सगळे धूम ठोकतील की नाही. पण तिने काय केलं बघा, तिला नाही उठता आलं मित्रांनो. तिच्या पायावरनं सर 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 साप निघून गेला. पण ती म्हणते, अनघा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात काय मिरॅकल घडवते, काय जादू घडवते. ती म्हणाली, मी इतकी घाबरायचे आधी, पण त्या सरपटणाऱ्या सापाकडे बघून वाटलं की ह्याला पाय नाहीत, याला हात नाही, याला बोलायला तोंड नाही, हा विचार करू शकतो की माहित नाही, तरी हा स्वतःचं अस्तित्व निर्माण करून दरारा निर्माण करू शकतो, तर मी का नाही. केवढी मोठी ताकद आहे. एक साधा सर्प, त्या सर्पाच्या अस्तित्वाने मीनाक्षी ताईला अस्तित्वाची जाणीव दिली. आणि काय टेरिफिक काम केलंय त्या मुलीने त्याच्या पुढे. इतक्या जिद्दीने उभी राहिली की शिवणात जास्तीत जास्त प्रगती करत गेली आणि 40 मध्ये स्वतःची इंडस्ट्री उभी केली. आणि एकटी नाही, आज 20 दिव्यांग मुलींना तिने काम दिलंय आणि कोट्यांचा टर्नओव्हर आहे त्या मुलीचा. 1 दिवसाची खायची भ्रांत असणारी मुलगी आज उत्तम बंगल्यात राहते, स्वतःची लायब्ररी जपते आणि गाडीने फिरते. दिस इज इट. व्हॉट वी कॅन डू.
व्हॉट एव्हर वी कॅन डू. आपल्याला जर करायचं ठरवलं आणि आपण करायचं ठरवलं तर आपण वाटेल ते करू शकतो. कसंही चेसमध्ये करतात की नाही, की समोरची आलेली सोंगटी बरोबर बुद्धीनं पाडायची आणि पुढे जायचं. तशी ताकद पाहिजे. आणि ही ताकद केव्हा येऊ शकते, जेव्हा तुमच्या मनाची टेरिफिक उभारी असू शकते तेव्हा, किंवा एखादी परिस्थिती अशी समोर येते की जी तुम्हाला जबरदस्त ताकद देते तेव्हा. मंगेश पाडगावकर नावाच्या कवींच्या 4 ओळी आहेत ज्या मला प्रचंड आवडतात. मी अनेकदा वापरल्यात. की काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा काहीच दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं. अंधारात कुढायचं का प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. आपण गातो की नाही, सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आपल्या हातात आहे ना कसं जगायचं. मी कणत जगले तर मी रोज रडणारच आहे, पण मी गाणं करायचं ठरवलं तर वाटेल ते होऊ शकतं, असं सांगणारा हा अजून एक आमचा दोस्त म्हणजे आदिल अन्सारी. आदिलचं झालं असं की तो फार मस्ती करणारा मुलगा होता. त्याने नदीत उडी मारली आणि नदीत उडी मारल्यानंतर नेमका मानेवर आपटला आणि मानेपासून त्याचं अख्खं शरीर आज लुळंय. बोट पण काम करत नाहीत हा त्या मुलाची. आणि तरी सुद्धा तो कोण आहे हे सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. त्यालाही वाटायचं की आपण आता जीव संपवावा, पण ते होत नाही. म्हणून हळूहळू पुन्हा विचार बदलले आणि इतकं ट्रिमेंडस काम करायला लागला. एका सैनिकी अधिकाऱ्याने त्याला ह्याची जाणीव करून दिली. तो आर्चरी म्हणजे धनुर्विद्या बघत होता. तो म्हणाला मी करू शकतो का, म्हणून त्याने धनुर्विद्या शिकायला सुरुवात केली. कशी शिकली असेल मित्रांनो, आपला पंजा असतो ना, त्या पंजाने तो असा धनुष्य धरायचा, आपल्या ओठाने अख्खी प्रत्यांच्या म्हणजे त्याची जी दोरी असते ती मागे ताणायचा, त्याला बाण लावायचा आणि त्याला सोडायचा. प्रॅक्टिस करून 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 आदिल इतका मोठा आर्चर झालाय की ऑलिम्पिक्स सारखं दिव्यांगांसाठी इंटरनॅशनल लेवलवर पॅरालिम्पिक्स असतं. भारताकडनं आर्चरी मधलं वन ऑफ द बेस्ट नेम इज आदिल अन्सारी. तसाच आमचा पंकज नावाचा मित्र आहे. त्या पंकजला दोन्ही पायांचा, पाठीच्या कण्याचा, काही अंशी डोळ्यांचा एवढा सगळा प्रॉब्लेम आहे. आणि याच सगळ्यात मित्रांनो तो मुलगा अनाथ आहे. एवढी सगळी दुःख तुम्हाला, एवढी सगळी एकत्रित दुःख तुमच्यापैकी लोकांना आहेत. खरी खरी उत्तरं द्या. आहेत? मग आपण का रडतो की माझ्या आयुष्यात काहीच नाही? आपल्याला खरोखरीच हा राईट आहे, हा म्हणायचा हक्क आहे? आपल्याला देवाने सगळं शरीर दिलंय मित्रांनो. मला अजूनही वाटतं की मला कणभर दिसलं तरी खूप आहे. सगळ्या गोष्टी असतात ना तेव्हा किंमत नसते रे, आणि जेव्हा गोष्टी निसटतात तेव्हा त्याची किंमत येते. असं करू नका मित्रांनो. इतकी दुःख प्रचंड आजूबाजूच्या आयुष्यात आहेत. आपल्याला किती वेळा व्हॉट्सअपवरती हा मेसेज येतो की आपण 100 चपलांच्या मागे जात असतो की मला हिल्सच हवेत, मला शूजच हवेत, मला ह्याच ब्रँड पाहिजे वगैरे वगैरे. आपल्याला हे नेहमी सांगितलं जातं ना की आपल्याला चप्पलचा हट्ट धरला तर ज्याच्याकडे चप्पल नाहीत त्याने बघावं, आणि जो अनवाणी आहे त्याने ज्याला पाय नाहीत त्याच्याकडे बघावं. आपल्यापेक्षा ज्याची दुःख मोठी आहेत त्याच्याकडे पाहिलं की आपण खूप आनंदी आहोत याची जाणीव होते. आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांकडे पाहायचं जेणेकरून ती कशी जगली याकडे बघितलं की आनंदापेक्षा सुद्धा आपण उन्नतीकडे प्रवास करायला सुरुवात करतो. तो फार महत्वाचा असतो. आत्ताच आपण म्हणालो ना, संघटन, सहजीवन, कुटुंब या सगळ्या गोष्टी जर इथे शिवम मध्ये शिकत असाल तर या प्रत्येक गोष्टीसाठी ही निरीक्षणं महत्वाची आहेत. कारण टप्प्याटप्प्यावरती तुम्हाला माणूस रूपातलं संघटन तर जोडायचंच आहे, पण तुमच्या मनात गुणांचं योग्य संघटन झालं, त्याची संगती योग्य झाली तर तुमचा प्रवास नेट काय, नाही तर नाही. उगाच नाही म्हणत की पथ का लक्ष्य अंतिम नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, हर समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. आज विवेकानंदांची जयंती आहे, 12 तारीख आहे ना आज.
संघटनेवर अजून कोण उत्तम बोलू शकणार आहे विवेकानंदांच्या शिवाय? अहो, विवेकानंद जेव्हा परदेशी गेले होते त्यावेळेला परदेशी गेलेला असताना त्यांच्या एका मैत्रिणीने विचारलं की तुला काय आवडलं आमच्या परदेशातलं? तर त्याने सांगितलं, अशी एक जण आहे की जी मला प्रचंड आवडले, जिला मला भारतात घेऊन जावंसं वाटतंय. असं सांगितल्यावर सर्वसामान्यांसारखा त्या अमेरिकन बाईने पण विचार केला आणि वळून ती म्हणाली, ओ हु इज दॅट लकी गर्ल? विवेकानंदांना विचारते बाई की अशी कोण स्त्री आहे जी सौभाग्यवती एवढी उत्तम की जिच्या प्रेमात विवेकानंद पडतात? विवेकानंद हसले आणि म्हणाले, ती स्त्री नाही, ती एक शक्ती आहे. तुमच्या देशातली संघटन शक्ती मला खूप आवडते, जी मला भारतात घेऊन जायला आवडेल. विवेकानंदांचं प्रत्येक वाक्य मनावर करून घेण्यासारखं आहे. मुळात विवेकानंदांच्या बाबतीत तर मला असं वाटतं की नावच लोभसे, विवेक आणि आनंद. जोपर्यंत आपल्या बुद्धीला विवेकाचं दार असत नाही आणि मनाला आनंदाचा गाभारा असत नाही, तोपर्यंत माणसाचा विवेकानंद होण्यापर्यंतचा प्रवास नाही घडणार. कारण बुद्धी सतत डायसी असते, हे का ते, हे का ते, हे का ते, काय योग्य याची जाणीव म्हणजे विवेक. मला इतक्या संतांच्या ओळी आठवत आहेत. संत सोहिरोबा म्हणून कोकणातले संत आहेत, ते म्हणायचे की विवेकाची ठरेल ओल, ऐसे बोलावे की बोल, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. वाटेल ते नाही करायचं की ज्याने चिखल निर्माण होईल. जी कृती, जो विचार, जे करू ते इतकं ताकदीचं असेल का, तर त्याला विवेक असेल. आणि मग पुढचं तत्व येतं केव्हा? आनंद येतो तेव्हा. कारण बाकी सगळ्या गोष्टीला विरुद्धार्थी शब्द आहे का नाही? सुखाला दुःख, बरोबर. आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे? नाहीये. आनंद असतो किंवा नसतो. म्हणून मला असं वाटतं की चक्क तुमच्या समोर कोणती गोष्ट आली तर एका कवितेत म्हणतात तसं करा की दुःखाने भरलेल्या बॉक्सवर मी आनंद असं लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. करून टाका कन्फ्यूज त्याला पण. आजपासून तुमच्या घरावरती पाट्या लावा. तुम्ही कोणाच्या घरात जाणार आहात? आनंदाच्या घरात जाणार आहात. अहो, एखादं संकट आणि दुःख आलं तरी बावचळून म्हणेल, बापरे आपल्याला आनंदाच्या का घरात जायचंय? तुमच्या मनाला ही पाटी लावून टाका. येणारी प्रत्येक गोष्ट लोभस देखणी झाल्याशिवाय राहत नाही. असा विचार ज्या दिवशी आपण करत 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 पुढे जाऊ, त्या दिवशी मनापासून सांगते, आपण फक्त आडवा विस्तार करणार नाही, उभा उत्कर्षाचा विस्तार करू. आणि तो महत्वाचा असतो. कारण काय ताकद देतो उत्कर्षाचा विचार? ज्याला उंची येते आणि जितके उंच तितके आपण खोल जातो. आणि गेलं पाहिजे खरं तर. म्हणून आपल्याकडे म्हणतात की चढे हिमालय के चोटी पर, चोटी म्हणजे शिखर, चढे हिमालय के चोटी पर फिर भी ऊपर चढ़ना है. ताकद किती पाहिजे? हमें हिमालय के शिखरों पे नया हिमालय गढ़ना है. एवढी ताकद आपल्यात पाहिजे. इतकी इतकी बलशाली ही युवा पिढी पाहिजे, तर तुम्ही हे करू शकता, अन्यथा करता येणार नाही. सांगण्यासारख्या इतक्या अनंत गोष्टी आहेत मित्रांनो. पण मला एवढंच वाटतं की जेव्हा जगायचा विचार करतो तेव्हा आपण जगत असताना 3 मूलभूत गोष्टींनी कायम माणसाला जगता येतं. एकतर जिद्दीने जगता येतं, ज्याचं मी आत्ता उदाहरण दिलं. दुसरं प्रेमानं जगता येतं, जिथून मी सुरुवात केली होती की संवेदनशील व्हा, प्रेमाला पर्याय नसतोच. आणि तिसरं त्यागानं जगता येतं. विवेकानंदांचंच वाक्य आहे की आपण आपल्यापुरतं जगतो त्याला माणूस म्हणत नाहीत. पल्याड जगता आलं पाहिजे, देशाप्रती जगतो तो माणूस असतो. म्हणून आपल्याकडे म्हणतात, मला खूप कविता आठवतात, माहित नाही कधीतरी रंगदेवता देऊन जाते कि शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. नीतिमत्तेचा आधार हवा, अन्यथा तुमचं पाऊल पुढे पॉझिटिव्ह असूच शकत नाही. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. बऱ्याचदा आपण स्वार्थी असतो, मात्र आपल्याला सारथ्य नाही करता येत. आपल्याला सारथ्य करता आलं पाहिजे. जसं विवेकानंदांच्या मातोश्रींनी सांगितलं होतं की तुला टांगेवालाच व्हायचं असेल तर नुसता टांगेवाला होऊ नको, कृष्णासारखा हो, ज्याने अवघ्या विश्वाला गीतेचा उपदेश केला. तसं सारथ्य करता आलं पाहिजे.
ही ताकद आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीत निर्माण झाली पाहिजे. आणि जेव्हा त्यागशील असते तेव्हा आपल्याकडे नेहमी म्हणतात की लोभाभोगापेक्षा सुद्धा त्यागावरचं प्रेम सगळ्यात मोठं असतं, कारण ते सगळ्यात सुंदर असतं. मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करून जगण्याचं गाणं करणारी मंडळी मोठी असतात हो. आणि या सगळ्यामध्ये अंतिमता काय असतं तर तुमच्या चेहऱ्यावरचं हसू. मला अगदी मनापासून सांगा, रस्त्यात एक ऑब्झर्वेशन, निरीक्षण म्हणून, गंमत म्हणून करून बघा, एक दिवस प्रयोग, आणि घरी जाऊन नोंदवून ठेवायचं किती माणसं मोजली आणि त्यातल्या किती जणांच्या चेहऱ्यावर खरं खरं हसू होतं. अहो, औषधाचा काढा प्यायल्यासारखे लोक चेहरे करून रस्त्यातून जात असतात. पटला की नाही? इतके वेडे वाकडे चेहरे असतात. गंमत म्हणून करून बघा. मी हा प्रयोग केलाय. मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं की तुला दिसतील नोंदवत जा. शपथ सांगते, आमच्या ट्रेनमध्ये तर भरपूर माणसं दिसतात आणि आम्हाला मुंबईत. अहो, अख्ख्या डब्यात जर काय त्यावेळेला 100 माणसं उपस्थित, मी कमीच आकडा सांगतेय, पण अगदी आपण सरासरी म्हणून धरू की 100 असतील, तर त्यातल्या 2 बायकांच्या चेहऱ्यावर फक्त निखळ हसू होतो, बाकी सगळे चेहरे पडलेले. का? हसायला काय लागतंय हो? मनापासून सांगते, हा शेर जेव्हापासून ऐकलाय ना तेव्हापासून इतकं पटत जातं. एका व्यापाऱ्याला विचारलं होतं की क्या बेचते हो तुम भाई, तर तो व्यापारी म्हणाला होता की कुछ नहीं, बस नफरत के बाजारों में मैं मेरी हंसी बेचता हूं, इतना ही. अहो, कपाळावरती मुली चंद्रकोरी लावतात, त्यापेक्षा मी म्हणते की गालावरची चंद्रकोर छान हसली ना की बास ग, तुझा अख्खा आभाळ सुंदर दिसायला लागेल. त्या चंद्रकोरी किती सुंदर असतात. कोणाकोणाच्या मनातल्या चंद्रकोरी उजळल्या की काय? हा, काय झालं? काय मागे एवढी लहर कशाला आली चंद्रकोरींची? मनातल्या चंद्रकोरीत विषय नाही चाललाय, गालातल्या चाललाय. नाही तर मनात वेगळ्याच, गालावरी खडी, डोळ्यात धुंदी, ओठावर काय बुडेल आली गुलाबाची ना. बास बास, मग एवढा वेळ काय सांगितलं ते सगळं गेलं का वाहून? बरं बरं, आता अजून एक म्हणताचात ना खडी, त्याच्याही मागचं विज्ञान सांगते. ज्यांना ज्यांना खळी पडते असं म्हणतात की खरं तर आपल्या गालावरची एक नर्व कमी असते म्हणून तो खड्डा पडतो. आता तरी पण छान दिसते की नाही, हवी हवीशी असते की नाही, खरं तर कमतरता आहे ना. याचा अर्थ ज्या कमतरता असून सुद्धा आपण सुंदर दिसतो, तिथेच आयुष्यातलं बेसूर पण संपतं आणि सुरातलं गाणं सुरू होतं. हो ना. अहो, दुसरे काय आहेत, गालावरच्या खड्ड्यांपेक्षा अजून कुठला गोड खड्डा असणार जो रस्त्यापेक्षा सुद्धा देखणा दिसतो. मी गमतीने म्हणते की तो रस्त्यात असतो आणि आमचा रस यात असतो, म्हणून गंमत आहे. असो, तुम्ही आपले सगळ्या तरुणाईच्या वयाचे आहात, पण या तरुणाईचा विचार करत असताना एक नक्की करा. आमचं काय झालंय माहिती आहे, आमच्याकडची तरुणाई इतकी बेहोश आहे की जी बँडाना बांधते, गळ्यात काय अजून मफलर स्कार्फ घालते, गॉगल्स लावते. मुली असतील तर त्या काय शूज घालतात, स्टेलेटोज हिल्स वाल्या, टच्चा टच्चा फिरायला ना. पण हे सगळं करताना तरुणाई आपण काय करतो माहितीये, आमची तरुणाई मस्त असते, छान तरतरीत असते, रुबाबदार म्हणजे हँडसम असते स्वतः, पण कशी असते, इरसाल पार्टी असते की नाही. विवेकानंदांना अपेक्षित असणारी तरुणाई कशी आहे, जी विवेकनिष्ठ म्हणजे तरुणाई, ज्याची तरतमाची जाणीव पहिली जिवंत आहे, तो पहिला रू म्हणजे रुधिर म्हणजे रक्त, ज्याच्या रुधिरात म्हणजे रक्तापर्यंत कर्तव्यनिष्ठा जोडलेली आहे, तो रू. ना म्हणजे ज्याचा कणा भक्कम आहे आणि जो स्वतः बरोबर कुटुंबाचा, पर्यायाने समाजाचा आणि देशाचा कणा भक्कम करू शकतो. आणि ई म्हणजे इप्सित साध्य करू शकतो. ही चारही अक्षर जिवंत होतील त्या दिवशी भारतातली तरुणाई खरी उभी राहिलेली दिसेल, अन्यथा दिसणार नाही. अशी तरुणाई ज्या दिवशी उभी राहील मित्रांनो, त्या दिवशी सकारात्मकता हा शब्द सुद्धा छोटा वाटायला लागेल. आणि एक लक्षात घ्या
की निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी हे फक्त शब्द आहेत रे. बरं, निगेटिव्हिटी वाईट असते असं म्हणतात ना, हो की नाही? हो. कोविडच्या काळात रिपोर्ट निगेटिव्ह असा असताना कसं वाटायचं रे? मग का बरं तो निगेटिव्ह शब्द पॉझिटिव्ह व्हायचा? कारण मी म्हटलं तसं ते फक्त शब्द आहेत. तुम्ही साधी गोष्ट एक प्रयोग म्हणून करून बघा, एवढं सांगते आणि समारोपाकडे येते. एक गंमत करून बघा. एक कोणती तरी मुलगी पटकन उभी राहा, जिच्या हातात बांगडी आहे. पटकन. आणि बांगडी हातात ठेवायची आणि हात असा सरळ करायचा. मला सांग, वजन किती आहे? हलकी आहे का? आली का मुलगी कोणी? आहे ना? वा, नशीब बांगड्या आहेत आता, ते छान वाटलं मला. गंमत हो. राहिली का उभी? हा, किती वजन आहे ग? फारसं नाही आहे ना? हा, आता हात सरळ धरून पुढच्या 1 मिनिट उभं राहायचं. हात हलवायचा नाही. तिच्याकडे बघू नका, पुढे बघा. हा, तर मुद्दा हा आहे की तुम्ही निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी हा थोडक्यात विचार करा. मला मनापासून सांगा, आपण जे रिमोट कंट्रोल वापरतो त्याच्यात प्लस आणि मायनस असे दोन्ही सेल्स असतात. याचा अर्थ साधा रिमोट कंट्रोल चालायला सुद्धा जर प्लस मायनस एकत्र लागत असेल तर बुद्धीचा आणि आयुष्याचा रिमोट कंट्रोल चालायला प्लस मायनस एकत्र लागणार नाही का मित्रांनो? लागणार. तुम्ही कसे वापरता याला महत्व आहे. ती निगेटिव्हिटी क्षुल्लक करून टाका, सोडून द्या. त्याला धरून बसलात तर धरून ठेवाल. किती वेळ उभी राहू शकते ग? बांगडीचं वजन किती आहे? जास्त नाही अजून? मग थांब. अशी अशी समजा तुला मी अजून 2 तास उभी करून ठेवली तर हाताचं काय होईल? मग बांगडीचं वजन किती वाटेल ग? खूप जास्त होत आहे. सोपा विचार करा मित्रांनो. ती जेव्हा बांगडी घेऊन हातात उभी राहिली तेव्हा ती म्हणाली काहीच नाहीये वजन. मिनिटभराने म्हणाली तसं जास्त नाहीये. मी विचारलं 2 तास उभं नाही, जास्त होईल. आधीच नको वाटलं तिला. हाच विचार तुमच्या नकारात्मकतेच्या बाबतीत किंवा अडचणींच्या बाबतीत करा. असते एवढीशी अडचण बांगडीसारखी आपण धरून बसतो मित्रांनो. म्हणून जेवढे जास्त दिवस धराल त्याचं वजन वाढत राहतं. फेकून द्या, ती भिरकावून द्या. ज्या दिवशी सोडून द्याल त्या दिवशी खऱ्या अर्थी तराल. कारण ती इग्नोर केल्याशिवाय निगेटिव्हिटीचा प्रॉब्लेम नसतो, आपण ती धरून ठेवतो हा प्रॉब्लेम असतो. ती असणारच आहे. ती सोडा आणि पुढे चला. एक लक्षात घ्या, दगड असतातच नदीत, पण नदी काय करते? नदीचा प्रवाह त्याच्यावरून उसळून पुढे जातो आणि तो प्रवाही राहतो. बाजूला अख्खी संस्कृती उभी राहते आणि तोच दगड आपण नर्मदेतला गोटा म्हणून देव्हाऱ्यात नेऊन पूजतो. दगडाचाही देव होतो. अशीच असते नकारात्मकता. टाकून द्यायची ती खाली आणि आपला सकारात्मकतेचा प्रवाह असा वाहता ठेवायचा की तुमच्या सकारात्मकतेची संस्कृती नदीच्या बाजूला उभी राहते तशी उभी राहिली पाहिजे. आता जसं अयोध्येचं मंदिर उभं राहतंय तशा पद्धतीनं आपली संस्कृती कुठल्याही प्रकारे तुम्ही राजकारण म्हणून घेऊ नका. मी रूपक म्हणून सांगते. रूपक म्हणजे प्रतिमा. ज्या पद्धतीनं उभी राहते ते महत्वाचं असतं, कारण नाहीतर त्याच्यातनं वादाकडे वळाल. संवाद हा मूळ मुद्दा आहे. तर ती जशी संस्कृती उभी राहिली तशी संस्कृती उभी करायची असेल तर हा विचार करायला हवा. आणि हा विचार मनात दृढ होईल त्या दिवशी जिद्दीनं, प्रेमानं किंवा त्यागानं कुठल्याही पद्धतीने होईना आम्ही आमच्या जगण्याचं गाणं करू. आणि मी गाणं पुन्हा पुन्हा एवढ्यासाठीच म्हणते कारण संगीत ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या संगीतात सूर तीव्र असो, कोमल असो अथवा वर्ज म्हणजे नको असणारे असो, 7 सुरांपैकी प्रत्येक सूर प्रत्येक रागात नसतो मित्रांनो. काही काहीच सूर असतात, पण प्रत्येक रागात काही सूर नसले तरी राग निर्माण होऊन तो सुंदर दिसतो. हेच आयुष्याचं गणित असतं. तेवढं गणित कळलं तरी पुरे आहे. तेवढं गणित आपण आयुष्याचं उकलूया. काही कमी असेल तर म्हणूया आमचा जगण्याचा राग वेगळा आहे. जर पूर्ण असेल तर म्हणूया जगण्याचा यमन झालाय. कधीतरी मग तीव्र होईल आणि आम्ही पुढे सरकू. काही कोमल गोष्टी आल्या तर त्या आनंदानं स्वीकारूया. पण एवढ्या सगळ्यातनं मिळून आत्तापर्यंतचा सगळा गाभा विचारात घेता गुरु ठाकूरच्या एवढ्या 4 ओळी आज या सगळ्या बलशाली युवा हृदय संमेलनासाठीच योग्य ठरतील असं मला वाटतं. एवढ्या सगळ्यातनं तुम्ही तुमचा उत्तुंग प्रवास निश्चित कराल. पण आयुष्यात एवढंच लक्षात ठेवा की पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढू न देतना, संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. एवढं उत्तर शोधा, जगण्याचं अत्तर शिंपण करत तुमच्या आयुष्याचा स्तर आणि त्यातला असणारा सकारात्मकतेचा अस्तर सगळंच लोभस झालेलं असेल याची मला खात्री आहे. उदंड शुभेच्छा. मला इथे बोलवलं, आमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून आभार मानते. आणि तुम्हा सगळ्यांना प्रचंड शुभेच्छा देते मनापासून. धन्यवाद. आय होप कंटाळा नाहीत ना. चला, ऑल द व्हेरी